छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडगाव हे एक आदर्श गाव आहे। या गावातील ग्रामपंचायतीने संपूर्ण गावाला सिलेंडर मुक्त केलेला आहे। या गावामध्ये पाईपलाईनद्वारेच गॅसचा पुरवठा होतो। विशेष म्हणजे गावातील प्रत्येक घरामध्ये पाईपलाईनद्वारेच गॅसने पुरवठा केला जातो। यामुळे इथल्या लोकांना सिलेंडर ने आण करण्याची आता काही एक गरज नाहीये। विशेष म्हणजे हा जो प्रयोग होता हा मराठवाड्यातील पहिलाच प्रयोग होता आणि तो यशस्वीरित्या या गावामध्ये पार देखील पडलेला आहे। आपण इथल्या सरपंचांकडून जाणून घेणार आहोत त्यांनी हा प्रयोग कसा पार पडला आणि इथल्या गावकऱ्यांना नेमकं काय वाटतंय ते। मी सरपंच जयश्री गजानन बागल। निवडून आल्यापासून माझी एक इच्छा होती गावासाठी काहीतरी छान उपक्रम करावा, महिलांसाठी काहीतरी महिलांच्या अडचणी असतात महिलांसाठी काहीतरी करावं। तर PNG गॅस पाईपलाईन द्वारे मी गॅस देण्याचं ठरवलं। गावकऱ्यांना भेटले, गावकऱ्यांनी याबद्दल होकारी दर्शवली आणि घरोघरी महिलांना कमी किमतीत अगोदर 70 रुपये किलो गॅस मिळायचा तर आता 40 ते 35 रुपये किलोनी गॅस मिळतो। ही महिलांची मोठी अडचण दूर झाली। गावाजवळच प्लांट आहे। PNG गॅस हा आपण पाईपलाईनद्वारे घरोघरी दिला आणि हा गॅस 35 ते 40% स्वस्त आहे। संभाजीनगर पासून आमचं गाव 22 किलोमीटर आहे आणि आता आमच्या गावात आमच्या बायकांना एक गॅसची टाकी भरून आणायची गरज नाही। आम्ही BPCL कंपनीकडे मागणी केली। ग्रुप ग्रामपंचायतने BPCL कंपनीकडे मागणी केली की आम्हाला पाईपलाईनद्वारे आमच्या गावात गॅस द्या। त्यांनी आमचा प्रस्ताव स्वीकार केला। आम्ही पूर्ण गावकऱ्यांना पाईपलाईनद्वारे गॅस दिला आणि तो गॅस चालू झाला। खरं तर असं झालं की महिलांना खूप आर्थिक स्थितीत मदत झाली आणि धुरापासून बचाव झाला। खरं तर आम्हाला असा फायदा झाला की आपल्याला अगोदर गॅस आणल्या म्हणजे टाकी आणायच्या अगोदर आपल्याला पैसे द्यावे लागते। आता तसं राहिलेलं नाही। आम्हाला म्हणजे अगोदर आपण गॅस वापरायचा आणि नंतर त्यांना बिल पेमेंट करायचं आणि सिलेंडराचं ओझ्यापासून बचाव झाला। ओझं उचल्याची झंझट नाही राहिली आणि आम्हाला खरोखर फायदा असा झाला की म्हणजे धूरमुक्त गाव झालं आणि स्त्रियांची बचत झाली आणि जो कशी भीती असायची गॅस संपायचं ती भीती खरोखरच आमच्या म्हणजे मुक्तता झाली। मला खूप आनंद होत आहे। म्हणजे आम्ही सर्व ग्रुप ग्रामपंचायतमध्ये महिला आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी गावकरी महिलांसाठी काहीतरी करू शकलो। आम्ही सर्व महिला मिळून त्यांच्यासाठी काहीतरी करू शकलो। मला खूप अभिमान वाटत आहे। पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून या गावामध्ये गॅस कनेक्शन देण्यात आलं। गावातून सरपंचांनी यांनी एक मागणी पत्र दिलं भारत पेट्रोलियमला की आम्हाला आमच्या गावात गॅस हवा आहे। तर याच्यामध्ये शहरामध्ये ज्या लोकांना सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे आम्हाला जास्त काही सांगावं लागलं नाही कारण अवेअरनेस होता त्यांना। पण गावाकडं आम्हाला अवेअरनेस लोकांना कमी असल्यामुळे थोडा कन्व्हिन्स करायला थोडासा वेळ गेला। पण गावातल्या लोकांनी भरपूर सहकार्य केलं त्याच्यामध्ये आम्हाला। त्यानंतर रजिस्ट्रेशन केलं। रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रत्येकाच्या घरी पाईपचं कनेक्शन करून मीटर वगैरे बसवण्यात आले आणि त्याच्यानंतर मग अंडरग्राऊंड पाईपलाईन थ्रू आम्ही त्यांना कनेक्शन करून दिलं। त्यानंतर त्यांनी DD आणि चेकच्या स्वरूपात 6,000 रुपये आम्हाला आमच्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नावाने दिले। त्यातले 1,000 रुपये हे इन्स्टॉलेशन चार्जेस आणि 5,000 रुपये हे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेतले गेले। पहिल्यांदा आम्हाला गॅसचं खूप त्रास व्हायचा। टाकी संपायची, परत टाकी लवकर टायमाला भेटत नव्हती। आता खूप चांगली सुविधा झाली आमच्या गावाला। आता टेन्शन नाही राहिलं आम्हाला गॅस संपला का नाही संपला, टाकी आणायची का नाही आणायची। तर 24 तास आम्हाला गॅसचं सुविधा उपलब्ध करून दिली आमच्या गावच्या सरपंचांनी। लाडगाव या ग्रामपंचायतीने संपूर्ण गावाला धूरमुक्त केलेलं आहेच, पण त्यासोबत महिलांचं खूप मोठं काम देखील या ग्रामपंचायतीने सोपं करून दिलेलं आहे। आता कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता या महिला बिनधास्तपणे स्वयंपाक करतात। गावापासून प्रेरणा घेऊन इतरही गाव हा जो प्रयोग आहे आपल्या गावामध्ये करू शकतात। अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर।